नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। गेले काही दिवस आपण स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर डिझाईन्स बघतोय। आज आपण बॉर्डर डिझाईनच बघणार आहोत, पण कलरफुल बॉर्डर डिझाईन बघणार आहोत। आपल्या सगळ्यांच्याकडे एक साधी नोटबुक घरी असतेच आणि रंगीत स्केच पेन्स पण असतात बरेचदा। जर हे नसले तर तुम्ही तुमच्याकडे असलेला कुठलाही पेन म्हणजे ब्लॅक पेन, बॉल पेन साधा किंवा साध्या पेन्सिलने सुद्धा या बॉर्डर डिझाईन्स तुम्ही तयार करू शकता आणि त्याची प्रॅक्टिस करून तुम्ही खूप छान असा तुमचा वीकेंड स्पेंड करू शकता। सगळ्यात आधी आपण कॉर्नर बॉर्डर डिझाईन्स बघणार आहोत, म्हणजे पेजच्या कुठल्याही बाजूला तुम्ही अशा प्रकारच्या बॉर्डर डिझाईन्स तयार करू शकता। खास करून तुम्ही जर कॉलेज स्टुडंट असाल किंवा तुम्हाला शाळेमध्ये एखादं प्रोजेक्ट सबमिट करायचं असेल आणि तुम्ही प्लेन प्रोजेक्ट पेपर्स घेतले आणि त्याच्यावरती अशा प्रकारची डिझाईन्स तुम्ही केलीत तर तुमचं प्रोजेक्ट हे अर्थातच सगळ्यांपेक्षा वेगळं दिसून येईल आणि अर्थात त्याचं प्रेझेंटेशन खूप छान पद्धतीने होईल। त्याच्यानंतर आपण हॉरिझॉन्टल लाईन्समधल्या बॉर्डर डिझाईन्स बघणार आहोत। आता आपण इकडे कलरचा वापर करतोय, त्यामुळे एक्सपेरिमेंट करायला आपल्याला खूप स्कोप आहे। पहिल्यांदा लाईट पिंकने मी सगळी ही फुलं काढली आहेत आणि त्याला थोडासा डार्क टोन त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी मी रेड स्केच पेन वापरलेला आहे। आणि अशी एकाडेक फुलं काढून घेतल्यानंतर मी अर्थातच मध्ये पानं काढणार आहे, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे लीफ पॅटर्न काढते मी। अशा प्रकारचे लीफ पॅटर्न हे नाजूकही दिसतात आणि खूप छान दिसतात ते। त्याच्यानंतर या प्रत्येक पानाच्या मध्ये असा एक स्वर्ल पॅटर्न मी काढते। त्याच्यानंतर दुसऱ्या बॉर्डर डिझाईनमध्ये मी डार्क ब्लू कलर वापरला आहे। इथे मी थोडंसं वेगळ्या प्रकारचं फूल तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। ट्रँग्युलर शेप मी इकडे घेतलेला आहे। पहिल्यांदी एक लाईन काढली आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे लाईन्स काढून घ्यायच्या आहेत। त्या लाईनच्या वरच्या पॉईंटपासनं वरच्या बाजूनी राऊंडेड लाईननी ते आपण बंद करणार आहोत प्रत्येक पॅटर्न। एक सीशेल जसा असतो तर त्या पद्धतीचं हे बॉर्डर डिझाईन आपण तयार केलेलं आहे आणि मध्ये मध्ये मी परत एकदा लाईट ग्रीन कलरची पानं काढलेली आहेत। त्याच्यानंतर मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि 3 राऊंडेड पेटल्सचं आपण इकडे फूल काढतोय आणि त्याच्यावरती अशा 2 लाईन्स आणि डॉट असं एक डिझाईन तयार करतोय। इथे मात्र मधल्या बाजूला मी पर्पल कलर वापरलेला आहे आणि पुन्हा एकदा 2 स्वर्ल पॅटर्न्स काढलेले आहेत दोन्ही बाजूंनी आणि मध्ये एक डॉट दिलेला आहे। ऑरेंज आणि पर्पल ही कॉन्ट्रास्ट कलर स्कीम आहे, सो ती मी इकडे वापरली आहे। पानाचा पॅटर्न करणार आहोत। फक्त पानं सुद्धा काही वेळेस एखादं नेचर प्रोजेक्ट असेल तर तुम्ही फक्त पानांची अशी वेगवेगळी डिझाईन्स तयार करू शकता आणि थोडंसं त्याच्यामध्ये शॅडो ॲड करायची जर असेल तर कुठल्याही एका बाजूनी तुम्ही मी आत्ता दाखवते तसा डार्क ग्रीन कलर या पानांमध्ये ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने आपण खूप छान अशा कलरफुल बॉर्डर डिझाईन्स आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।